नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. तर आता तुम्हाला जर नऊवारी साडी पाहिजे असेल तर राजाला सांगायची काहीच गरज नाही, कारण की मी आज एका अशा काकींकडे आली आहे की ज्या खूप विविध प्रकारच्या नऊवारी शिवतात. आणि आज ही नऊवारी जी मी नेसली आहे ही सुद्धा त्या काकींनीच शिवली आहे. तर चला मग भेटूया. खूप खूप धन्यवाद. खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू. तर काकी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज तुम्हाला कसं वाटतंय? माझं नाव जिजा चोपडे. खूप छान वाटतं तुम्हाला. मी जेव्हा येणार होते इथे तेव्हा काकी मला बोलले, अरे मी पहिल्यांदाच म्हणजे असं काही इंटरव्ह्यू देते, पण मी काय बोलणार त्याच्यामध्ये येऊन. हे खूप सारे प्रश्न होते त्यांचे. मग मी त्यांना असं एक्सप्लेन केलं की तुम्हाला काहीच बोलायची गरज नाही, कारण की मी जेव्हा बोलायला चालू करेन तेव्हा तुम्ही आपोआप बोला. तर एंड मिस करू नका, एंड पर्यंत नक्की बघा की काकी काय काय बोलतात ते. तर काकी आज तुम्ही जे नऊवारी शिवता आणि तुम्हाला जवळजवळ 10 वर्ष झाले तुम्ही नऊवारी शिवता, तर ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे एक असतं ना, आपण काहीतरी सुरुवात करतो किंवा काही मनात एक इच्छा असते की आपण हे करावं, किंवा एखाद्याचं बॅकग्राऊंड असतं टेलरिंगचं. तसं तुमच्या फॅमिलीमध्ये आहे कोणी टेलर वगैरे? कोणी नाही, म्हणजे तुम्हीच पहिले आहात. मीच पहिले. अच्छा, मग ते एवढे 10 वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात, तर तुम्हाला तुमची 10 सुरुवात कशी वर्ष झाली? नाही, बरेच वर्ष झालेत मी हेच करते. पण अच्छा, 10 नऊवारी वर्षापेक्षा साड्या पण स्पेशल जास्त. मी 10 वर्षापर्यंत शिवते. अच्छा, मग आधी तुम्ही लेडीज काय पहिले शिवायचं? सगळे शिवायचे. सगळ्या ह्याचं प्रकारचे शिवायचे लेडीज. तुम्ही कोर्स वगैरे केलाय? हो, दुकान होतं माझं. कोर्स बरेच केले मी कोर्स. मग दुकान इकडेच होतं मुंबईत? हा, मुंबईमध्येच होतं. अच्छा, मग तेव्हा तुम्ही काय काय शिवायचं? लेडीज सर्व शिवायचे. ब्लाऊज सगळे वगैरे, सर्व- ड्रेस सर्व वगैरे. शिवायचे. मग हे तुम्ही शिकलात कधी? शिकले म्हणजे मला लहानपणीपासूनच तो छंदच होता. नंतर अच्छा. माझा व्यवसाय झाला. हा, आता म्हणजे स्पेशल नऊवारी साड्या शिवते. अच्छा, म्हणजे लहानपणापासून तुम्हाला ती हो. आवड. पण तेव्हा तुम्ही असं कोणाचं बघितलं होतं की काय? नाही, कोर्स केला असं बघितलं. पण अच्छा गावाला माझी मैत्रीण आहे, तिने शिकवलं मला सुरुवातीला. अच्छा अच्छा. सुरुवातीला गावी शिकवलं. मग आता मुंबईत येऊन तुम्हाला किती वर्ष झाली? तरी 40 वर्ष झाली. 40. आणि 10 वर्ष तुम्ही नऊवारी शिवताय. हो. आणि त्याच्या आधीपासून तुम्ही त्याच्या आधी हे अगोदर- लग्नाच्या अगोदर पासून. लग्नाच्या आधीपासून. वा वा वा. मग आता तुम्ही ऑर्डर वगैरे, म्हणजे असं दुकानातून पण तुम्हाला ऑर्डर्स वगैरे येतात? हो, भरपूर लोकांची. अच्छा, म्हणजे नऊवारीमध्ये खूप प्रकार आहेत, है ना? हो, मग खूप तुम्ही प्रकार सगळ्या आहेत. प्रकारच्या नऊवारी शिवता? हो, खूप प्रकारचे शिवते. आणि असं मोबाईलवर दाखवलं ना ते पण अच्छा. शिवते. अच्छा, म्हणजे तुम्ही मोबाईलवर कुठलाही पॅटर्न हो. दाखवला तरी त्या काकी हो, शिवते. शिवून देतात. तुमच्याकडे अशा ऑर्डर्स वगैरे पण भरपूर येत असतील, भरपूर येतात. है ना? भरपूर येतात. तरी तुम्हाला एक ऑर्डर म्हणजे एक साडी शिवायला किती वेळ लागतो? 1 तासात शिवते. म्हणजे साडी जशी असेल तशी. एक खूप तासात? प्रकारच्या साड्या आहे ना. नऊवारी साडी 1 तासात? हो, ब्राह्मणी साडी 1 तासात होती. अरे वा वा, वा, हो, खूप छान. आणि असं कधी झालंय का, एक अचानक बोलतात ना, अर्जंट मध्ये कुठली ऑर्डर आली आहे आणि तुम्हाला एक अनुभव असतो ना त्यावेळेसचा की आपण शिवणार किंवा नाही शिवणार, मग तो असं कधी झालंय? मी पहाटे 4 वाजेपर्यंत ऑर्डर पूर्ण केली एका दिवसात. मग तुम्हाला कधीच त्रास झाला नाही कमरेचा वगैरे? कारण की त्रास असं तर थोडाफार होणारच ना. कंटिन्यू बसून बसून. तरी आतापर्यंत तुम्ही एवढ्या वर्षात जवळजवळ किती साड्या शिवल्या असतील नऊवारी? सांगू शकत नाही. दिवसातून म्हणजे 4, 5, 6, कधी 1, 2, म्हणजे जसं काम असेल तसं. आणि अशी मोठ्यात मोठी नाही. ऑर्डर तुम्ही कुठली घेतली साड्यांची? अशा म्हणजे ग्रुप मधल्या बायकांची. ग्रुप हा, ग्रुप. ते मगाशी पण एक मॅडम होत्या, ते सांगत हा. होत्या त्यांचा हो. पोलिसांचा हो. ग्रुप होता आणि त्यांना काहीतरी इमर्जन्सी त्यांचा प्रोग्राम होता. हो, तर त्यांना किती 12 12 साड्या एका दिवसात शिवल्या. एका दिवसात 12 काकींनी साड्या 12 साड्या त्यांना शिवून दिल्या होत्या. आणि असं नाही की त्या साड्या म्हणजे तुम्ही 5XL ची जरी साईज असली, मोठी साईज जरी असली, तरी त्याला ते आरामदायी आणि कम्फर्टेबल अशी साडी शिवून देतात, है ना? म्हणजे अजूनपर्यंत कोणाची कंप्लेंट आली का हो? नाही, थोडंफार म्हणजे थोडंफार थोडंफार, जास्त नाही चुकत, थोडंफार. आणि आता हातात बसले ना माझ्या. हातच बसले, बरोबर आहे. आणि मी सुद्धा ही नऊवारी जी आज घातली आहे छान, ती सुद्धा काकीने शिवली आहे. आणि माझ्या बऱ्यापैकी नऊवारी त्याच शिवतात, कारण छान की दिसते, सुंदर. ओ थँक्यू. तुमच्यामुळे जास्त सुंदर दिसते.
मलाही जेव्हा माझ्या मुलीबरोबर ट्रेनिंग करायचं असतं, आमचं कुठलं असं इव्हेंट असतो, तेव्हा सुद्धा मी काकींकडेच नऊवारी शिवायला देते आणि ते खूप एवढा छान पद्धतीने, म्हणजे माझं सुद्धा आणि माझ्या मुलीची सुद्धा सेम साड्या असतात आणि पॅटर्न पण ते सेम शिवून देतात. इव्हन आम्ही ज्या प्रोग्रामला ते घालून जातो ना, तिकडे आम्हाला ते 10 जणी प्रश्न विचारतात की अरे नऊवारी कुठून शिवली म्हणून. आणि ऑलरेडी मला ना खूप मेसेज आले होते की ताई तू एवढ्या ठिकाणी जातेस तर नऊवारी कुठे शिवणार किंवा नऊवारी शिवणारे कोणी आहे का, तर त्यांचं सुद्धा एखादा इंटरव्ह्यू घे. तर तेव्हा हे मला काकी आठवलं आणि काकीची माझी ओळख जवळजवळ 2-3 वर्षाची असेल है ना. कारण की माझी एक फ्रेंड आहे, मी तिला असंच एखाद वेळेस 2 वर्षापूर्वी विचारलेलं की अरे यार मला नऊवारी शिवायची, तर कोणी आहे का ओळखीचं. तेव्हा तिने मला काकींचा नंबर दिलेला आणि त्यावेळेस मी काकींना कॉल केला आणि तेव्हापासून मी काकींकडेच नऊवारी शिवते आणि आज काकींची माझी खूप चांगली मैत्री झाली आहे. तर मग म्हटलं चला काकींचं सुद्धा आज एक इंटरव्ह्यू घेऊया. तर काकी मला एक सांगा की आता तर तुम्ही 10 वर्ष झाले नऊवारी शिवताय, मग आता फक्त नऊवारीच असतात की अजून पण काही तुम्ही ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेसेस वगैरे शिवताय? शिवते कधीतरी असे जवळ आसपासचे असल्यावर शिवतात. वेळ मिळाला तर शिवते. ओके. जास्त आणि साड्या जास्त साड्या शिवता. आणि लहान मुलांची किती वर्षापासूनचे शिवता तुम्ही? किती 2 महिन्याच्या मुलाची पण मुलीची पण शिवतात, म्हणजे मुलाची पण धोती शिवतात. हा, मुलांची पण, म्हणजे ओके. लहान मुलांचे किंवा असं कोणाचं असतं ना जुळे असतात मुलगा हो, हो. मुलगी, तर त्यांचं सुद्धा तुम्ही. आणि ते घागरा वगैरे असतं ना, घागरा ब्लाऊज हो. वगैरे ते पण शिवता? ते पण शिवते, आले तर शिवते. अच्छा. कधी तर आले तर शिवते. म्हणजे त्यांच्यामध्ये स्टॅमिना हा भरपूर आहे. ते कसा येतो कुठून येतो माहित नाही, पण ते जे बोलतात ना ते पहाटे 4-4 वाजेपर्यंत सुद्धा त्यांनी Order पूर्ण नऊवारी करतात. शिवल्यात, ऑर्डर पूर्ण करतात आणि मेन म्हणजे वेळेत पूर्ण करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे रेट्स पण तुम्ही बघाल तर एकदम रिझनेबल आहेत, म्हणजे एक सर्वसामान्य माणसाला परवडणारे रेट्स आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही तुमची भारी साडी पैठणी असली तरी तुम्ही बिनधास्त घेऊन या, काकी ते तुम्हाला शिवून देतील. आणि काकी मला एक सांगा की नऊवारीचे तुम्ही किती प्रकार शिवता? म्हणजे ऑलमोस्ट सगळे, आता राजलक्ष्मी म्हणजे आहे. तसे माझ्या याच्यात म्हणजे आहे 9 प्रकार आहेत. 9 आणि अशा मोबाईलवर ते पण शिवते दाखवलं. अच्छा. आणि मग त्याचे आता रेट्स दाखवा. कसे सगळ्यांचे वेगळे असतात की वेगळे वेगवेगळे असतात? अच्छा. नाही हा शब्दच नाही माझा. अरे कुठली पण वा साडी वा. असेल. नाही नाही, आणि असलंच पाहिजे, नाही म्हणून का म्हणून. आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आणि असं आहे ना की तुम्ही ते हातात घेतल्यावर म्हणजे तुम्ही काम पूर्णच करता, अर्धवट सोडत नाही. आधी कसं होतं ना, म्हणजे ज्या वेळेस आपण लहान होतो त्यावेळेस कशी आपली आजी वगैरे पणजी ते लोकच फक्त गावीच नऊवारे घालायच्या. आधी एवढं ट्रेंड नव्हतं, पण हल्ली तुम्ही बघाल तर गणपती म्हणा किंवा शिवजयंती म्हणा किंवा इव्हन लग्न सोहळा सुद्धा म्हणा, तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळेजण नऊवारीच घालतात. आणि काकी मला एक सांगा, म्हणजे असं नवरीची वगैरे नऊवारी पण तुम्ही शिवता? अच्छा. म्हणजे त्याच्यात पण म्हणजे तुम्हाला लांबून लांबून कस्टमर येतात. लांबून तरी कुठून येतात? पनवेल, लोणावळा. अरे वा खूप वा. लांबून लांबून. आता कसं मला आवडलं तर मी एका फ्रेंडला सांगेल हे, मग कधी त्यांचं कधी गावावरून पण देतात पाठवून माझ्याजवळ. अरे वा. मग ते बाय कुरिअर? नाही मी घेऊन जाते. अच्छा. हा. म्हणजे त्यांना वेळ असतो ना तेवढा की तू कधी येशील तेव्हा घेऊन. आणि असं एक झालंय कधी की तुम्ही कोणासाठी एक नऊवारी शिवली, म्हणजे त्या खूप एकदम आजी टाईप आहे अशी कोणाची नऊवारी शिवली? हो त्या पैसे. मग त्यांना कसं वाटलं त्यांचा अनुभव? मग त्यांची कशी साधीच असेल ना की आपल्यासारखं असं पॅटर्न वगैरे नसेल? नाही साधी शिवतात त्या. साधी असं वयामानाने साधी त्यांच्या शिवतात. हिशोबाने. हा. आता तुम्ही हे जे करताय व्यवसाय, आता एवढे वर्ष झाले तुम्हाला, तर काकांचं काय मत आहे याच्याबद्दल? त्यांचा सपोर्ट आहे हो तुम्हाला? सगळ्यांचा सपोर्ट आहे. काकांचा? मदत करतात मुलं, त्यांना पण मी कधी कधी साड्या पकडायला लावते. अरे वा. म्हणजे तुमच्या मुलांना? मुलाला, मिस्टरांना, सगळ्या कोणी पण असो. अच्छा. म्हणजे त्यांना सुद्धा हो, आवडतं. घरातले कोणी पण असो सगळ्यांचा. अच्छा. मग आता पुढे काय फ्युचर मध्ये, भविष्यात तुम्हाला काय एखादं दुकान वगैरे टाकायचं असं प्लॅन आहे का? तेव्हा आम्हाला नक्की बोलवा. हो, नक्की बोला. नक्की बोला. या एरियामध्येच टाका की जेणेकरून म्हणजे सगळ्यांना माहित पडेल. आणि इकडे जास्त मे बी जास्त कस्टमर असला तर तुम्ही तर बोलात लांबून लांबून सुद्धा हो, तुमचे लांबून कस्टमर येतात. नाही माझं तुमचं ह्याच्यावर काम चालू आहे, शोध मोहीम. हो. मग आता तुम्ही सध्या एकट्याच सगळं करता, तुमच्या हाताखाली आहे कोणी ना नाही? एक बाई आहे. आहेत. आहे. अच्छा. मग ते तुम्हाला आहे कटिंग? मैत्रीण आहे माझी बाजूला. अच्छा. तिची पण मदत असते, पाहिजे तेव्हा तिला बोलते. मग ते कसं शिवतात की कटिंग नाही वगैरे? पकडायला लागतं. पकडायला. साडी बरोबर, पकडायला नऊवारी दोन शिवतात. माणसं लागतात. हो. तर काकी, जर असं कोणाला नऊवारी साडी वगैरे शिकायची असेल तर त्यांना तुम्ही शिकवाल का? आता तरी नाही सध्या, दुकान टाकायची चालली, नंतर नक्की शिकवणार.
आता कसं म्हणजे तुम्हाला वेळ सुद्धा नसेल ना नाही, यावेळेस. वेळ नाही आता सध्या. आणि आपले घर पण छोटे आहे. छोटे आहेत, बरोबर आहे, बरोबर. नाही मग भविष्यात जेव्हा दुकानाचा प्लॅन होईल तेव्हा नक्कीच हो, नक्की शिकवणार. तर काकी आज तुम्ही ना ह्या साडीमध्ये पण खूप छान दिसतात. तर ही नवारी पण तुम्ही शिवली? हो, मुलाच्या लग्नात शिवली. अरे वा, मुलाच्या लग्नात बघा काकीने सुद्धा नवारी म्हणजे एक असतं ना, आपण जेव्हा शिकतो तेव्हा किती छान ना, म्हणजे त्यांच्या मुलाच्या लग्नात त्यांनी स्वतःसाठी शिवली आणि ते घातल्याने खूप छान वाटतंय. ते कलर पण उठून मला दिसतंय. बायका विचारायच्या तुम्ही कधी शिवणार, मग दुसऱ्याला शिवता साड्या? अच्छा, तुम्ही कधी शिवणार? हम्म. ते योग आला मुलाच्या लग्नात योग शिवायला. आला. नाही नाही नाही, खूप नाही तर छान. दुसऱ्यांच्या शिवता शिवताच माझ्या शिवायला वेळ नाही. शिवायला वेळ नाही मिळत. नाही नाही, खूप हो. छान आहे. किती वर्ष झाले तरी? आता 3रं वर्ष चालते. 3रं वर्ष झाले बघा, आणि तरी पण ती साडी अजून पण नवीनच दिसते. नाही, खूप छान. आणि तुमच्या सुनांना वगैरे किती छान ना, म्हणजे आपली सासूच नवाऱ्या हो. शिवते, म्हणजे पाहिजे तेवढे पॅटर्न आणि पाहिजे तशी साडी शिवून भेटत असेल त्यांना. हो. मग काय टेन्शनच नाही. आणि काकी तुम्ही असं रेंटवर वगैरे पण देतात का भाड्याने हो, वगैरे देते. साड्या तुमच्याकडे असल्या का नववाऱ्या? देते. आपण ते साईज मध्ये वगैरे काय असं? अशा 2-4 साड्या शिवून ठेवल्या मी अशा. अच्छा, एक्स्ट्रा. आता चालू केलं. तर तुम्हाला सुद्धा पारंपरिक नऊवारी अशी शिवून पाहिजे असेल, ती पण परफेक्ट फिटिंग मध्ये, तर नक्की काकींशी कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तो काकींचा आहे. तुम्ही एनी टाइम काकींना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इव्हन ग्रुप नऊवारी म्हणा किंवा कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये नऊवारी सुद्धा पाहिजे असेल तर ते अर्जंट सुद्धा बोलले तरी देणे एका तासात. अर्जंट पाहिजे तरी पण काकी देणार. आणि ते किती असो क्वांटिटी तरी ते बोलले ना, एका दिवसात ते 5-5, 6-6 नऊवारी शिवतात. तर त्यामुळे तुम्ही नक्की काकींशी कॉन्टॅक्ट करा. आणि काकी खरंच आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि मला तरी वाटतं की खूप साऱ्या महिलांचा प्रश्न सुटला मला असेल. पण खूप छान वाटलं. थँक्यू. आणि खूप साऱ्या महिलांना असा प्रश्न पडतो ना की सण आला, वार आलं की बाबा आता नऊवारी शिवायची कुठून किंवा कुठे. आणि तुम्ही मला एक विचारायचं राहिलं की सहावारीची पण तुम्ही नऊवारी शिवता? हो, एक साडी होती राजशाही साडी. राजशाही म्हणजे सहावारीची. आपल्या म्हणजे माझ्या हाईटला किंवा मला पण होईल ना? 6 वारी. अच्छा, म्हणजे मग सहावारी साडी सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. हा, आणि 6 वारी पण शिवतात आता साड्या. 6 वारी पण शिवते साड्या. सहावारीची नऊवारी की नाही. सहावारी रेडी टू वेअर? अच्छा हा, 6 वारी. अच्छा, म्हणजे बघा महिलांचा अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ज्यांना साडी त्या पण नेसताच दिल्यात. येत नाही. बाहेर गावी शिवून दिल्या त्या पण. अरे वा, अमेरिकेला दिल्या. अच्छा, म्हणजे आउट ऑफ दुबईला पण दिल्या. तुम्ही दिल्यात हो, साड्या शिवून? हो. वा वा वा, खूप छान. म्हणजे बघा आज काकींचा व्यवसाय हा आउट ऑफ इंडिया सुद्धा गेलेला आहे. आणि ज्या महिलांना साडी घालता येत नाही किंवा साडी घालण्याचा त्यांना कंटाळा येतो तर त्यांनी सुद्धा काकींकडे या. त्या तुम्हाला सहावारी साडी सुद्धा रेडी टू वेअर शिवून देणार. त्यामुळे मला तरी वाटतं तुमचे बहुतेक प्रश्न सुटले असतील. तर काकी खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप छान वाटलं मला तुम्हाला पण खूप भेटून. छान वाटलं. आणि मी पहिल्यांदाच बोलते. पहिल्यांदाच बोलते पण खूप बोललात ना. बोलते. नाही, मीच जास्त बोलले, काकी तर खूप कमी बोलत. आणि काकी मला विचारायचं राहिलं, तुम्ही माझं युट्यूब चॅनल बघितलंय? हो, बघते. मग काय वाटतं तुम्हाला? खूप छान. कुठले म्हणजे कुठले मला पण episode? काहीतरी आता आता वाटतं ना असं ते व्हिडिओज बघून की हो. आपल्याला मग माझं हो, चॅनल हो. त्याच्यासाठीच आहे की प्रत्येक महिला ही मोटिवेट झाली पाहिजे. म्हणजे असं कसं दुसऱ्या महिलांची जेव्हा आपण कहाणी बघतो त्यांची जर्नी, तेव्हा आपल्याला वाटतं ना की अरे आपण पण काहीतरी केलं पाहिजे. किंवा त्यांना बघून आता ज्या 1-2 मैत्रिणी माझी ज्या कॅन्सर सर्वायव्हर होत्या, हो. तर त्यांनी ते त्याच्यावर कशी मात दिली, कॅन्सर त्यांनी स्वतःच्या हिमतीने ते कसं संपवलं. तर आज ज्या कॅन्सर पीडित महिला असतील त्यांना सुद्धा एक हे भेटतं ना, ताकद भेटते हो. की बाबा आपण सुद्धा हे करू शकतो. करू शकतो. तर चला, माझ्या चॅनलचा काहीतरी फायदा झालाय. नाही, मी म्हणजे मोबाईलवर एक दिवस असंच पाहत होते हा. आणि तू दिसली मला. अरे, मला एवढा आनंद झाला ना, खूप आनंद झाला मला. पण मी तुम्हाला लिंक पण पाठवली पाठवली होती. नंतर मी बघायला लागले. अच्छा अच्छा. नाही. तर काकी तुम्ही आता एका दिवसाला 4-4, 5-5 साड्या शिवता. पण जेव्हा तुम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही नवीन होतात, जेव्हा तुम्ही शिकत होतात, मग त्यावेळेस तुम्ही किती साड्या शिवायच्या? खूप मेहनत घेतली सुरुवातीला. दिवसातून मी एक साडी शिवायची फक्त. खूप अरे त्रास बाबा. झाला मला एक सुरुवातीला. साडी शिवायला एक पण दिवस पण शिवायचेच मी. पण शिवणार. हा, कारण की नाही हा शब्द तुमच्या डिक्शनरी मध्ये नाहीये. खूप मेहनत घेतली मी. खूप मेहनत. नाही, खूप. बरोबर. आणि आज- शिकायला पण त्यावेळेस म्हणजे असं जवळ आसपास विचारायला नव्हतं कोणी. असं म्हणजे बाबा हे कसं घ्यायचं, काय कसं करायचं. मी परत खोलायचे, परत शिवायचे, परत कटिंग करायचे, परत शिवायचे. अरे म्हणजे खूप कुठे ना खूप. कुठे बघायचेच नाही तुम्ही, नाही. कुठे न बघता तुम्ही स्वतःच्या हो, हो. स्वतःच. अगोदर 1-2 ठिकाणी क्लास घेतला मी, केला. पण एवढं काय बरोबर नाही शिकवलं. अच्छा. मग एक क्लासमध्ये जरा व्यवस्थित शिकवलं तर ती पण आजारी पडली.
तिचं थोडं पाहून पाहून मग शिकले मी थोडं, आणि खूप मेहनत घेतली सुरुवातीला. एक एक साडी दिवसाला हा शिवायची फक्त. तुमचा एक बोलतो ना, एक आतमध्ये लपलेला, आतमध्ये दडलेला तुमचा टॅलेंट आहे हो की तुम्ही स्वतःहून हे असतं. आणि असंच असलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट म्हणजे एक जिद्द असली पाहिजे ना. आपण जेव्हा माणसामध्ये जिद्द असते तेव्हाच माणूस पुढे जातो. आज तुम्ही जिद्द ठेवली, तुम्ही हारला बरोबर. नाहीत. म्हणजे तुम्हाला येत नव्हतं, तुम्ही खोलून ते शिवायच्यात, पण शेवटी तुम्ही ते शिवायचेच. हा. शिवायचे. आणि आता आणि तुमचा त्यावेळेस एवढं कोणी शिवत नव्हतं जास्त, आता शिवत खूप नव्हतं, शिवतात, बरोबर. खूप म्हणजे खूप. नाही, पण तुमचा हात आता चांगला बसलाय की तुम्ही एका दिवसाला 4-4, 5-5 साड्या शिवता. इवन ते मॉर्निंगला 4 वाजेपर्यंत हो. सुद्धा बसतात. आणि काकी असं कुठला एक अनुभव आहे का, आता जे दुकानदार आहेत तुमच्याकडे साड्या शिवतात, तर त्यांचा कुठला असा एखादा अनुभव? आहे ना अनुभव, म्हणजे असे खूप आहे अनुभव, पण एकच सांगते. हा. तर त्या दुकानदाराने मला ब्राह्मणी साडी शिवायला दिली होती, म्हणजे राजलक्ष्मी. अच्छा. तर नंतर बोलतो मला ब्राह्मणी साडी शिवायला सांग. तर मी पाहिलं ते याच्यावर लेबलवर असतं ना ते माप ते वगैरे किती, हो, हो. दिलेले ते. तर मी बोलले नाही, तू ही सांगितली साडी. नाही बोलला काकी मावशी. तर बोलले ठीक आहे. मग ती परत खोलली मी, मग ती ब्राह्मणी साडी करून दिली. अच्छा, म्हणजे तुम्ही राजलक्ष्मीची खोलून परत ब्राह्मणी पण करून दिली. त्याच्यात 2 साड्या असतात, एक अखंड असते, एक कटिंग असते. अच्छा. हो. असे खूप अनुभव आहे. खूप अनुभव आहे. म्हणजे पण तुमच्या चांगले वाईट असे खूप अनुभव. हा, पण तुमच्यामधलं टॅलेंट मानलं पाहिजे की ती एक साडी खोलून परत त्याला म्हणजे दुसरी साडी. रिपेअर करून पण दुसरी साडी. देतात. हा हा. हो. नाशा करतात ना बायका, कधी ब्राह्मणी शिवली तर पेशवाई पाहिजे, पेशवाई पाहिजे तर ब्राह्मणी पाहिजे, असं करत नाही, असतात. पण मला एक सांगा, जर आपली नऊवारी साडी शिवली असेल मग ती खोलून परत नॉर्मल साडी होते का? होती ना अखंड साडी. होते. हा, 2 अरे वा. ब्राह्मणी आणि पेशवा ह्या साड्या 2 अखंड असतात. मग माझे आहेत 2-3 कुठली? पैठणी साडी, पण कुठली ती आता साडी? नऊवारी घालून कंटाळा आला ना, मग त्याची सहावारी होऊ शकते ना? हो, सहावारी होऊ शकते, अखंड असतात ना त्या अखंड साड्या. असतात. हा, म्हणजे हे जे नऊवारी तुम्ही शिवता मग त्याला असं कटिंग वगैरे नसतं, म्हणजे त्याच नाही, अखंड फक्त साड्या 2 साड्या कटिंग होत नाही, कोणत्या? पेशवाई आणि ब्राह्मणी. अच्छा. बाकी आणि- सगळ्या साड्या अच्छा, कटिंग. म्हणजे पेशवाई आणि ब्राह्मणी ब्राह्मणी. साडी तुमच्याकडे असेल नऊवारी, आणि जर तुम्ही ते घालून बोर झाला असाल तर तुम्ही त्याला खोलून परत सहावारी पण होऊ शकते. करू शकते. अरे वा, सहावारी पण खूप होऊ छान. शकते. म्हणजे काकींना बघून तर मला तरी हेच वाटतं की प्रत्येक महिलेमध्ये जिद्द ही असली पाहिजे. आणि काकी तुम्ही किती शिकलायत? 7वी शिकले. म्हणजे बघा, आज त्या 7वी शिकलेल्या असून सुद्धा म्हणजे जिद्द आणि मेहनत असली की नक्की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर काकी आणि नाही, पण मला ना असं छंदच आहे, हे कर ते कर. मी खूप काही शिकलेली, खूप काही अच्छा. पडदे, हे तोरण, खूप काही म्हणजे शिकले. शांत बसत नाही मला तुम्ही. अजिबात नाही, मला नाही कंटाळाच नाही, नाही. बरोबर आहे. कुठल्याच आज कामाचा कंटाळा. या वयात सुद्धा त्यांना अजून कुठल्याही पण मला गोष्टीचा कंटाळा. कंटाळा येत नाही. खूप नाही नाही, कंटाळा. खूप छान. ते फिटनेस पण असतं ना एक खूप बॉडीमध्ये. आणि जेवढं आपण काम करत राहिलो तेवढी आपली एनर्जी, म्हणजे आपण आता काकींना बघून तुम्हाला वाटत पण नसेल की त्यांना 2 सुना आल्यात है ना आज. पण त्यांचं कसं आहे, कारण की ते कंटिन्यू काम करत राहतात. त्यांना असं बसून हे करायला वेळच आवडतच नाहीये, नाही मला आवडत बसून. पण नाही त्यांना. हा, त्याच्याने आपलं माइंड पण फ्रेश राहतं ना. आणि अजून तरुण दिसायला लागलात काकी. कंटाळा मी करतच नाही, कुठल्याच कामाचा कंटाळा करत नाही. नाही नाही, बरोबर. आणि मी नेहमी म्हणते माझ्या व्हिडिओमध्ये की त्या महिलेमध्येच एक शक्ती असते जी आपण एका वेळेस 10 काम करू शकतो है ना. आणि काकींना बघून खरंच, काकी तुम्हाला बघून म्हणजे एक सगळ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल की काकी ह्या वयात असून सुद्धा आज अजिबात थकत नाही. एका दिवसाला ते 4-4, 5-5 साड्या शिवतात, इव्हन सकाळी 4 वाजेपर्यंत घरातलं काम, सर्व काम. घरातली कामं पण आवरून. आणि त्याशिवाय त्यांना म्हणजे किती गोष्टी, म्हणजे त्यांना असं काही ना काही शिकायला आवडतं. मग जर त्या ह्या वयात जर काही काही नवीन गोष्टी शिकत असतील तर मला तरी वाटतं की प्रत्येक महिलेने शिकलंच पाहिजे. कारण की कला ही हातात असणं खूप गरजेचं असतं है ना. आणि काकी ना खूप कमी बोलतात. मी जास्त बोलत होते आज, काकी खूप कमी. पण मला असं वाटतं ना, ते कमी बोलतात पण त्यांचं काम जास्त बोलतं है ना. आणि काकींचं नाही हा शब्द नाहीच आहे त्यांच्या डिक्शनरी मध्ये. कधी पण ते शिवायला शिवते. हा, आणि सगळ्या महिलांचं असंच असलं पाहिजे. नाही हा शब्द आपण डिक्शनरी मधून काढूनच टाका, कारण की माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, जशा की आज आपल्या काकी आहेत. तर बघा, शिक्षण तर आयुष्यात खूप गरजेचं आहे, पण तरी सुद्धा काही महिला ज्या शिकल्या नसतील तरी त्यांनी एक कमीपणा घेऊ नका किंवा त्यांनी असं समजू नका की ते काहीच करू शकत नाही. कारण की आज काकींनी दाखवून दिलंय की शिक्षण कमी असलं तरी पण एक बाई जर जिद्दीने मेहनतीने काम करेल तर ती खूप पुढे जाऊ शकते. तर काकी, तुम्हाला खरंच तुमच्या ह्या कार्याला आणि मेहनतीला खूप खूप सलाम. आणि मला तरी वाटतं आज खूप साऱ्या महिला मोटिवेट झाल्या असतील आणि त्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली असेल काकींकडे. तर एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.
धन्यवाद. माझ्याकडून पण तुम्हाला एक भेट, अरे तुमच्याकडून पण भेट. छोटीशी भेट. अरे नाही, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी खूप आहे आणि खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच मला गुड न्यूज द्या की तुम्ही छान असं मोठं एक दुकान ओपन केलं आहे. धन्यवाद, धन्यवाद. आणि करणार नक्कीच नक्की. तुम्हाला कसल्या गोष्टीची किंवा कुठल्याही याची हेल्प लागेल किंवा हेल्प पाहिजे असेल तर नक्की मला कळवा. धन्यवाद. खूप बरं वाटलं. छान वाटलं. छान वाटलं ना, कारण काकी आधी बोलत होते, आता तुम्हाला प्रश्न पडले ना काय बोलायचं काय बोलायचं. हो. मग आता कसं वाटतंय बोलून? छान वाटतंय. खूप आणि बरं ते वाटतंय. पहिल्यांदाच आणि कॅमेराला फेस मोकळं करतात. झाल्यासारखं वाटतं. छान आहे, म्हणजे आपण महिन्यातून 1-2 शूट तुमचे केलेच पाहिजे, म्हणजे काकी मोकळ्या होतील. नाही, छान वाटतं की मलाही खूप आनंद झाला की आज मी तुमच्याकडे आले आणि आज शूटमुळे तुमच्याही मनातल्या खूप साऱ्या हो. गोष्टी निघाल्या आणि तुम्हालाही हलकं वाटलं. मेन हलकं म्हणजे वाटलं. बरं नाही नाही, वाटलं. खूप छान. म्हणजे काहीतरी केलं मी आज, काहीतरी वाटतंय मला. काहीतरी केलं म्हणजे तुम्ही खूप मोठं काम करताय. आज तुम्ही एवढ्या वर्षापासून आज तुम्ही त्यांना, म्हणजे मी विचारलं जेव्हा की आज तुम्ही काकी किती साड्या, तर त्यांना ते काउंट सुद्धा लक्षात नाही, म्हणजे अनलिमिटेड अगणित साड्या त्यांनी शिवल्या आहेत की त्याचं काउंट नाही. मग तुम्ही विचार करा की आज त्यांनी किती मेहनत केली असेल एवढ्या वर्षात. आणि खरंच काकी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि भविष्यात तुमचं खूप 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 मोठं दुकान व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दुकानात नक्की आम्ही येऊ आणि माझ्या ज्या मैत्रिणी हे माझं चॅनल बघतायत त्या पण नक्की व्हिजिट करतील. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप बरं वाटलं. खूप आनंद वाटला.